शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता आपल्याला निर्दोष सिद्ध करण्यासाठी भूमीने सीसीटीव्ही फुटेजचा उपयोग करत पौर्णिमा आणि निलांबरी यांची कुत्र्यासारखी मार करत त्यांना आता घराबाहेर हकललेला आहे आणि स्वतःच्या हक्काच्या घरात सन्मानाने एंटर करत तिने आजींना या दोघींचं काळं कृत्य दाखवत रागिणीचा पण पर्दाफाश केलेला आहे। आता मात्र रागिणी, पौर्णिमा, निलांबरी, अभि या सगळ्यांना पळताभुई थोडी करत रगरणागिरी म्हणत आता भूमीने खूप मोठा निर्णय घेतलेला आहे आणि या सगळ्यामध्ये तिची मदत करण्यासाठी अथर्व आणि मनू या दोघांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे। सगळा प्लॅन करूनच भूमी ऍक्च्युअली घरामध्ये एंटर करते, पण आजीला किंवा रागिणीला हे माहित नसतं। पौर्णिमाला तर अजिबात माहित नसतं, ती तर बिनधास्तच असते की चला आपला प्लॅन यशस्वी झालाय, आता कोण माझं काही बिघडवू शकत नाही। पण नियतीच्या मनामध्ये वेगळंच असतं। आता मात्र नियती बरोबर अचूक भूमीला न्याय मिळवून देत आजीचे डोळे उघडत पश्चातापाने आजीला खूप मोठा स्वतःचाच राग सुद्धा येतो। आता इकडे भूमीने घरामध्ये एंट्री केल्यावरती आजीने तिला हकललेलं असतं, त्यामुळे भूमी दाराच्या बाहेर उभी असते। रघुकाका येऊन आकाशला सूप देत असतात आणि आकाशला ते हळूच सांगत असतात, सायकल राणी, तुमची सायकल राणी बाहेर तुमची वाट पाहत आहे, सायकल राणी बाहेर वाट पाहत आहे। तितक्यात रागिणी हे ऐकते आणि म्हणते, रघु तुला मी आत्ता थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं की आंब्याची बर्फी विसरलास का? तुझी राधा एकुलती एक मुलगी सुखरूप राहावी वाटते ना तुला, मग हे सगळं करायची तुला गरज नाहीये रघु। आणि मग आता रागिणीला स्वतःला सुद्धा भूमी घरात यायला हवीच असते, कारण भूमी आली तरच प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या होत। आता मग ह्या दोघांची हक्कलपट्टी करायची हा तिचा प्लॅन असतो, पण तो प्लॅन भूमी आल्याशिवाय यशस्वी होणार कसा? म्हणून ती आकाशला सांगत असते, आकाश जा, तुझी सायकल राणी तुझी बाहेर वाट पाहते, जा आकाश, तुझी सायकल राणी तुझी वाट पाहते। आकाश हे धुंदीमध्ये असताना सुद्धा किंवा अगदी बेशुद्ध असताना, झोपेत असताना सगळे शब्द ऐकत असतो आणि तडक धावत उठतो आणि खाली जातो। त्याला भूमी दिसते, मग तिथून पायऱ्या धडाधड उतरत आकाश भूमीला जाऊन मिठी मारतो। आता भूमीच्या जीवात जीव येतो। आकाशला सुखरूप पाहिल्यावरती भूमीला खूप बरं वाटतं आणि भूमी आता आकाशला आपल्या जवळ घेते। तोपर्यंत आगाशे डॉक्टर आकाशला चेक करायला आलेले असतात आणि ते आजीला टेरेसवरून हे सगळं दृश्य दाखवत असतात आणि म्हणतात, बघा आत्ता आकाश पूर्णपणे शुद्धीत नव्हता, त्याला डोळे उघडून पाणी पिण्याचं त्राण नव्हतं, पण तरी सुद्धा भूमी दिसल्यावरती तो धावत पळत गेलाय ना। मला असं वाटतंय तुम्ही चूक करताय, तुम्ही भूमीला घराबाहेर ठेवून चूक करताय। जर का भूमी घराबाहेर राहिली तर आकाशची कंडिशन अजून क्रिटिकल होईल। मला असं वाटतंय एक थोडा वेळ तरी भूमीला तुम्ही आत घ्या, आकाश थोडा बरा होऊ दे आणि मग वाटल्यास तुम्हाला जो निर्णय योग्य वाटेल तो घ्या, पण आत्ताच्या घडीला आतताईपणा करणं योग्य नाही। असं म्हणत आगाशे डॉक्टर थोडा वेळ तरी भूमीला घरात घ्या असं सांगत असतात, जेणेकरून या थोड्या वेळात तरी रागिणीच्या पेपरवरती सह्या होतील। हेच त्यांचा उद्देश असतो। काही दिवस जरी भूमी घरात राहिली तरी रागिणी तिच्याकडून सह्या करून घेईल, मग काम संपल्यावर आजीने फेकून दिलं काय, यांना हाकलून दिलं काय, काय फरक पडतोय, हा रागिणीचा प्लॅन असतो। पण नियती मात्र आकाश आणि भूमी यांच्या प्रेमाची साक्षीदार बनत आकाश भूमीलाच न्याय मिळवून देण्यासाठी सगळ्या घटना घडवून आणत असते। आकाश भूमीच्या हाताला धरतो आणि सायकल राणी चल, सायकल राणी चल, तू इथे थांबायचं नाही, तू माझ्या खोलीत चल असं म्हणत भूमीचा हात धरत आकाश तिला आपल्या घराच्या दिशेने घेऊन येतो। मग आजी, रागिणी, राजा काका, पौर्णिमा सगळेच जण दारातून हे पाहत असतात। आकाश म्हणतो, आजी आता तू अडवू शकत नाहीस, तू आता सायकल राणीला अडवू शकत नाहीस, ती या घरात आलेली आहे, माझी बायको आहे ती, सायकल राणी चल। आता आजीचा पण नाईलाज झालेला असतो, कारण भूमीला अडवलं तर आकाशची कंडिशन अजून क्रिटिकल होईल, आकाश डॉक्टरांनी सांगितलेलं असतं। त्यामुळे आता मात्र आजी सुद्धा काहीच बोलत नाही आणि भूमीला आत येण्यासाठी मुक परवानगी देते। पण त्याच वेळेला आकाश खाली कोसळतो, आकाश खाली पडतो आणि आता आजीला पायाखालची जमीन सरकते। मग भूमी आकाशला आकाश आकाश असं म्हणत आकाशला सगळेजण उचलून घरात आणतात। तोपर्यंत मानसी आता आकाशला आतमध्ये आणल्यावरती भूमीला सांगते, ताई तुझ्याकडे तुझा निर्दोष सिद्ध करण्यासाठी आमच्याकडे खूप मोठा पुरावा आहे। भूमी म्हणते, काय? याच्यावरती मानसी सांगते, ताई तू नव्हतीस ना तेव्हा मी आणि अथर्वने सगळं सत्य शोधून काढलेलं आहे। आपल्या पार्किंग लॉट मधले सीसीटीव्ही फुटेज चेक केलेले आहे, सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता मला जे क्लिप मिळाले ना ते खूप भयानक आहे असं म्हणत मानसी आता भूमीला सगळं सत्य सांगते। त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये स्वतः निलांबरीने एका माणसाला आणून त्याच गाडीचे ब्रेक फेल केल्याचं सत्य भूमीच्या समोर येतं। भूमी आता ते सगळं सत्य पाहते आणि म्हणते, मनू आज तू किती मोठं काम केलंयस तुला माहिती आहे का? मी आत्ताच्या आत्ता शैलेश डॉक्टरांना बोलवलंय आकाशला चेक करण्यासाठी, ते आकाशला चेक करतील, पण त्याच्या आधी माझा निर्दोषपणा किंवा मी जे केलं ते चुकीचं नव्हतं हे मला सगळ्यांच्या समोर सिद्ध करायला हवे असं म्हणत भूमी मानसी आणि अथर्व यांची मदत घेऊन तिचा प्लॅन यशस्वी करते।
तोपर्यंत इकडे आता पौर्णिमा सांगते, काय ग आई ही घरी आली कशी, म्हणजे आपण एवढा सगळा प्लॅन केला तो फुकट गेला का. आता भूमी विचार करते, काहीही झालं तरी निलांबरीला इथे बोलावून घेतलं पाहिजे, तरच दूध का दूध पाणी का पाणी होईल. निलांबरी सांगेल तरी कुणी सांगितलंय, म्हणजे दोघींचंही सत्य बाहेर येईल असा विचार करत भूमी सुद्धा निलांबरीला फोन करून घरी येण्यासाठी सांगते. म्हणजे ती सांगते, आई बाबा तुम्ही दोघांनी सुद्धा इकडे या, इथे खूप महत्वाची गोष्ट घडली. तोपर्यंत आता मात्र निलांबरी आणि भूमी यायला निघतात. मग आकाशवरती उपचार चालू होतात. आकाशला भूमी डोक्याला बसते आणि म्हणते, आजी तुमचा माझ्यावरचा राग मला कळतोय, तुम्ही रागावताय कारण तुमचं आकाशवरती प्रेम आहे. आकाशला काही झालं तर तुम्हाला आवडत नाहीये मला माहिती आहे, पण आकाशला काही व्हावं यासाठी मी हे केलेलंच नाहीये आजी. तुम्हाला आता माझी मी सत्यता सांगणार आहे. खरं तर आकाश बरा व्हावा म्हणून मला शैत्येश्वर डॉक्टरांनी जे सांगितलं तेच मी केलं. डॉक्टर इतक्यात येतीलच, पण आजी या सगळ्यामध्ये जर कुणी चूक केली किंवा जर कुणी आकाशचा जीव घेण्याचा प्रयत्न केला तर ती व्यक्ती वेगळीच आहे. आजी म्हणते, काही बोलू नकोस, आकाशचा माझा जीव घेण्यासाठी तूच प्रयत्न केलास. भूमी म्हणते, मानसी दाखव. मग मानसी आजीला तो व्हिडिओ दाखवते. आजीच्या पायाखालची जमीनच सरकते. म्हणजे निलांबरी असं काही करू शकते याची आता आजीला मनात सुद्धा शंका येत नसते. आता मात्र तो समोरचा सीसीटीव्ही फुटेज पाहतानाच रागिणी पण तिकडे येते. रागिणी आजी दोघी ते फुटेज पाहतात. रागिणी म्हणते, बघितलंच आई, ही निलांबरी, हिला मी त्या दिवशी घरातून हाकलून लावलं, तुम्हाला कोणाला माहिती नाहीये, पण हिने त्या दिवशी पण आकाशला त्रास देण्याचा प्रयत्न केला. आता रागिणी उलटी फिरते, कारण आपल्यापर्यंत प्रकरण शेकायला नको. मग निलांबरी आणि पौर्णिमाला काही का होईना त्यांच्यावरती प्रकरण शेकत त्यांची हकलपट्टी झाली. घरातनं बाहेर पडला तरी काय, पण माझा प्लॅन यशस्वी व्हायला पाहिजे असं म्हणत रागिणी लगेच उलटी फिरते आणि म्हणते, आई बघितलंस ना, भूमीचा हेतू चांगला होता. भूमीचा हेतू चांगला झाला असता जर ब्रेक फेल नसते झाले, पण हे सगळं निलांबरी नाटक आहे. त्यांना बोलवलंय का. भूमी सांगते, हो आई येतच असेल. आता मात्र रागिणी म्हणते, थांब येऊ दे त्यांना. आजी म्हणते, खरंच ग भूमीचा हेतू चांगला होता, पण ह्या निलांबरीने सगळी घाण केली. पण तू जास्त चिडू नकोस हो त्यांच्यावरती. रागिणी म्हणते, चिडू नको, आता बघ तुम्ही काय करते. तितक्यात पौर्णिमा येते. काय झालं. लगेच चिडलेली रागिणी थाडकन एक पौर्णिमाच्या थोबाडीत देऊन देते आणि म्हणते, काय ग तुझ्या आईने हे का केलं, कुणी सांगितलं आईला हे करायला, आणि मुळात हा प्लॅन तुलाच माहिती होता, मग आईला तुझा हा प्लॅन कळला कसा, तू सांगितलास ना. असं म्हणत थडाथड आता पौर्णिमा मार खात असते. मग भूमी येते. भूमी म्हणते, का केलंस तू पौर्णिमा, आतापर्यंत आकाशला त्रास तर जीवावरती उठलीस त्याच्या. असं म्हणत आता पौर्णिमाच्या भूमी पण 2-4 थोबाडीत लावून देते. आजी पौर्णिमाच्या थोबाडीत लावून देते. तितक्यात तिथे निलांबरी येते. निलांबरी समोरचा प्रकार बघते आणि म्हणते, तुम्ही सगळे मिळून माझ्या पुन्नोला का मारताय म्हटल्यावरती आता इकडे निलांबरीच्या पण रागिणीने फाडकन थोबाडीत लावून दिलेली असते. काही कळायच्या आत निलांबरीचं डोकं सुन्न पडतं आणि आपण इथे मार खायला आलोय, आपल्याला मार खायला भूमीने बोलावलंय हा विचार करत निलांबरीच्या आता पायाखालची जमीनच सरकते. रागिणी म्हणते, हा बघा व्हिडिओ. आता व्हिडिओ पाहिल्यावरती पौर्णिमाच्या लक्षात येतं, या तिघींनी आपल्याला इतकं का मारलं आहे. हा सीसीटीव्ही फुटेज बघितल्यावरती पौर्णिमाला समजतं, निलांबरीला समजतं आणि काही बोलायला पुढे चान्सच उरत नाही. दोघींचं जाम मार खाऊन झालेलं असतं. रागिणी म्हणते, हे कारस्थानं केलीत तुम्ही, म्हणजे आकाशच्या जीवावरती उठण्या इथपर्यंत तुमची मजल गेली. पौर्णिमा चालती हो, जा आपल्या पोरीला घेऊन इथून चालते वा. असं म्हणत रागिणीने कूस बदललेली असते. निलांबरीला आणि पौर्णिमाला दोघींना माहिती असतं की रागिणीचा हात आहे, पण दोघी काही बोलू शकत नसतात. मार खाऊन खाऊन दोघींची तोंड लाल झालेली असतात. दोघींची हकलपट्टी झालेली असते. आजी म्हणते, माझ्या डोळ्यासमोर दिसू नका. आता मात्र भूमीला न्याय मिळालेला आहे. आता मात्र भूमीने पौर्णिमा निलांबरीने ब्रेक फेल केल्याचं सत्य समोर आणलेलं आहे आणि आजीने पौर्णिमा निलांबरीला दोघींनाही मारून तिकडून हकलपट्टी केली. अखेर आजी भूमीच्या पाठीशी ठाम उभी आहे. भूमीने स्वतःला निर्दोष करत आकाशच्या सोबत पुन्हा राहायला आलेली आहे.